मराठा साम्राज्य खरंच हिंदवी स्वराज्य होतं का? हिंदवी स्वराज्य हा शब्द आपण अभिमानाने उच्चारतो, पण हा नेमका शब्द काय सांगतो? तो धार्मिक राज्याचा अर्थ देतो का की लोकांच्या स्वराज्याचा? हा शब्द प्रथम वापरला गेला शिवाजी महाराज यांच्या पत्रव्यवहारात. पण हिंदवी म्हणजे काय? त्या काळात हिंदवी हा शब्द भारतीय किंवा या भूमीतील असा व्यक्त करीत असत. तेव्हा केवळ सामाजिक किंवा धार्मिक अर्थाने तो वापरला जात नव्हता. शिवाजी महाराजांकडे कारभाराकडे पाहिलं तर त्यांच्या सैन्यात आणि प्रशासनात विविध धर्माचे लोक राहत होते. सिद्धी इब्राहिम, दौलत खान, मदारी मेहतर यांसारखी नावे इतिहासात खूप आढळतात. काही किल्ल्यांचे किल्लेदार आणि नौदल प्रमुखही मुस्लिम होते. मग प्रश्न उभा राहतो की जर धर्म आधारित राज्य असतं तर इतकी विविधता असती का? शिवाजी महाराजांनी मशिदींचा आदर राखला, स्त्रियांचा सन्मानाबाबत कडक नियम केले, जबरदस्ती धर्मांतराला त्यांनी विरोध केला. त्यांचा संघर्ष होता मुघल सत्तेविरुद्ध, पण तो धर्माविरुद्ध नव्हता, तो अन्यायकारक सत्तेविरुद्ध होता. इथे दुसरीही बाजू आहे. त्या काळात धर्म हा ओळखीचा महत्वाचा भाग समजला जायचा. औरंगजेबाच्या धोरणामुळे हिंदू समाजात खूप असंतोष होता. या पार्श्वभूमीवर हिंदवी स्वराज्य ही संकल्पना लोकांना भावली. म्हणजेच ही संकल्पना राजकीय अधिक सांस्कृतिक होती. ती आधुनिक अर्थाने सेक्युलर नव्हती, पण ती केवळ धार्मिक राष्ट्रवादावरही आधारित नव्हती. इतिहासकारांमध्ये यावर मतभेद आहेत. काही जण म्हणतात हे भारतीय अस्मितेचं प्रतीक होतं, तर काही जण म्हणतात हा शब्द नंतरच्या काळात आर्थिक आणि राजकीय अर्थाने वापरला गेला. मग निष्कर्ष काय? मराठा साम्राज्याला समजून घ्यायचं असेल तर आपण 17व्या शतकाच्या संदर्भात विचार करायलाच हवा. 21व्या शतकाच्या चष्म्यातून तो पाहिला तर नक्कीच आपण गैरसमजाचे भागीदार बनू. हिंदवी स्वराज्य म्हणजे या भूमीतील लोकांनी आणि या भूमीसाठी उभं केलेलं राज्य, जिथे सत्ता परकीय हातात नसावी. पण हा विषय फक्त भावनेचा नाही, तो अभ्यासाचा आहे. तुम्हाला अजून जाणून घ्यायला आवडेल का? मग चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इतिहासातल्या गोष्टी जाणून घेणं खूप महत्त्वाची गोष्ट असते. भेटूया पुन्हा लवकरच.